सध्या नरखेड या गावातील वातावरण हे तापलेले आहे. गावकऱ्यांना शुद्ध पाणी केव्हा मिळणार? रस्ते, नाल्या, चेंबर कधी होणार? गावातील कचरा संकलन केंद्राचा विषय, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केव्हा बसणार? गावातील सर्वात लहान पूल हा केव्हा बनणार? अशा अनेक समस्या घेऊन विविध पक्षीय संघटनांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलनकर्त्यांना एस.डी.ओ. साहेब काटोल तसेच नरखेड येथील तहसीलदार साहेब यांनी आंदोलनकर्त्यांना भेट दिली. तसेच गावातील विविध समस्येबाबत व आंदोलनकर्त्यांच्या मागण्याबाबत चर्चा केली. आणि ॲक्च्युअली ती स्मशानभूमीची जागा आरक्षित आहे सातबाऱ्यावर, हिंदू स्मशानभूमी दहनभूमी. त्याला गावकऱ्यांची परवानगी न घेता मधातून डिवायडेशन वॉल टाकली, तिथे प्रकल्प नेला. जेव्हा आपण स्मशानभूमीमध्ये अंतिमविधी करता जातो सगळा वास येते, सगळे लोक घुमळतात का गावात लक्ष साफ केलं पाहिजे. प्रकल्पाचा साफ कसा करणार आहे? म्हणजे स्मशानभूमीला जी आरक्षित जागा 4 ते 5 एकर आहे, त्यावेळेस प्रकल्प आल्यामुळे नगर परिषदेकडे जागा नसताना तिथे टाकून दिला. तिला कन्स्ट्रक्शन झालं करोडो रुपयाचं. कचरा असल्यामुळे सगळा घाण वास येते. आमची मागणी याच्यामध्ये आहे की एखादी कोणती जागा शासकीय पाहून नदून वगैरे पाहून प्रकल्प हलावा. कारण की 2 तास आपण अंतिमविधीसाठी बसतो तिथे तो सगळा वासच येते त्याच्यामध्ये. प्रकल्प असा पाहिजेच नाही ना, स्मशानभूमीमध्ये टाकतो एखादी जागा घ्यायला पाहिजे. आणि तिथे नदी लागून असल्यामुळे तिकडे आता दम एवढा झाला 3 वर्षाचा पूर्वी वाहून चालला आहे. म्हणजे आपण 1,24,00,000 जे केंद्र दिलं त्याचा काही फायदा होऊन नाही. याचा रिपोर्ट करा, तयार करा पूर्ण रिपोर्ट. सर टेंडर प्रोसेसमध्ये काय अडचण माहित नाही. ही टेंडर आपण काढतो, आजची तारीख अगर असली तर शुद्धीपत्र करणारा 3-4 दिवस दिले. मागच्या गणपतीच्या वेळेस मी कसं झालं, म्हणजे ॲक्च्युअली कोणते ठेकेदार आलेले आहेत त्यांना कळतच नाही. बघ एखादे त्याच्या मागच्या टेंडरमध्ये 3 अतिशक्ती वाढून दिल्या, लोकांना कळतच नाही. हा सुद्धा टेंडर ओपन होणार होतं 1,50,000 भरपूर 16-17 कामं होती. आजची मुदत होती. आता नोटीस बोर्डवर 3 दिवस मुदत काढून दिली. काय कारण इसेन्शियल कामं आहेत त्याच्यामध्ये. नालीवर चेंबर बसवली, 4 शाळेत आले नाही का तेवढे ही टेंडर पण सर ते 3 दिवसात मुदत काढून दिली. काय कारण आहे? शाळा आहे त्याच्यामध्ये, वॉटर प्रूफिंग, कलरिंग आता सगळं सुरू होईल. केव्हा काय शाळा आले नाही कसं शेवटच्या दिवशी टेक्निकल प्रॉब्लेम. सर ही डेटाला काही असे 2 ते 3 वेळा मुदत वाढ देऊन देतात. त्या ठिकाणी यांचं म्हणणं आहे का याने कोणती गरज येऊन पडली म्हणून लोकांच्या जीवनाच्या खेळासाठी काय अर्थ आहे त्याच्यात? नाही, पाणी महत्वाचा विषय आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करता येणार नाही. जे काही मुद्दे आहेत ट्रीटमेंट प्लॅन 2 दिवसामध्ये व्यवस्थित करायलाच पाहिजे विषय. आणि त्याच्यातून प्युरिफिकेशन करून ही जी प्रोसेस आहे ना ती व्यवस्थित हे मेक शुअर करा तुम्ही. सगळ्यांकडून सर्टिफिकेट घ्या व्यवस्थित झालेलं आहे. आणि ते पाणीचं सॅम्पलिंग हे करा, रोज डिस्प्ले करा, रोज करायला. आता पावसाळ्यात तरी करायचं करा, कारण पावसाळ्यात प्रॉब्लेम होणार म्हणजे होणार, त्याला लाईटली घेऊ नका. डॉक्टर लोकांनी आम्हाला सांगितलं की याच प्रकारचं जर त्याचं सिरियस आहे इंडिया जातील दिवसात जातील मोठ्या आजाराला तुम्हाला नाही. याच्यामध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर दुसरा एक्सपर्ट माणूस करा. तुम्ही काटोलच्या नगरमध्ये याला भेट करा, काटोलचं बघा तुम्ही. बिमार पडला तर काही सोय नाही आहे. जुने जे पाणी पुरवठा विभागाचे काही लोक आहेत त्यांच्या हातावर चांगलं पाणी यायचं, त्यांच्या हातावर पाणी चांगलं यायचं, त्यांचा काय अनुभव आहे भेट द्या. मात्र चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी काही दिवसाचा वेळ मागितला आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सतत 7 दिवस साखळी उपोषण सुरू राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. पाहूया